जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज। गडचिरोली पोलिसांनी समयसूचकता दाखवत वाचविले सती नदीत वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे प्राण। गडचिरोली जिल्ह्यातील मुसळधार पावसाळी ऋतूमुळे जिल्ह्यातील नद्यांची जलपातळी मोठ्या प्रमाणावर वाढून पूर येण्याची शक्यता असते। यातच प्रवास करणाऱ्या व्यक्तींना पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडण्याच्या दुर्घटना घडत असतात। याच पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल यांनी सर्व पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन पोलीस मकेंना सदर दुर्घटनांबाबत उपाययोजना करून सतर्क राहण्याचे आदेश दिलेत। याच अनुषंगाने 30/6/2025 रोजी पोलीस स्टेशन कुरखेडा हद्दीतील सती नदीवरील पुलाजवळ तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्तातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी समयसूचकता दाखवून नदीतील प्रवाहासोबत वाहून जाणाऱ्या नागरिकास बुडवण्यापासून वाचवले। सविस्तर वृत्त असं की 2 दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे सती नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। तसेच नदीवरील मुख्य पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं पुलाशेजारी तात्पुरत्या स्वरूपात पूल बांधण्यात आलाय। सुरक्षेच्या दृष्टीने 29/6/2025 रोजीपासून सती नदीवरील पुलाच्या ठिकाणी पोलीस स्टेशन कुरखेडा येथील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दिनांक 30 जून 2025 रोजी सदर पुलावरून एक इसम नामे अजय बाळकृष्ण रामटेके वय 40 वर्षे राहणार श्रीरामनगर कुरखेडा हे त्यांच्या दुचाकी वाहनानं सती नदीवरील पुलावरून प्रवास करीत असताना नदीच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं अजय रामटेके हे आपल्या दुचाकीसह नदीच्या प्रवाहासोबत वाहून जात होते। याचवेळी सदर ठिकाणी पोलीस बंदोबस्तात तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे, सहाय्यक फौजदार शालिक मेश्राम व पोलीस हवालदार श्याम शेनकपट यांनी समयसूचकता दाखवीत तत्परतेनं दोरीच्या सहाय्यानं सदर व्यक्तीस पाण्याच्या प्रवाहातून सुखरूप बाहेर काढून त्यास तात्काळ उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे दाखल केलं। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अभियान एम रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक अहिरी सत्य साई कार्तिक, अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली गोकुळराज जी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन कुरखेडाचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे, सहाय्यक फौजदार शालिक मेश्राम, पोलीस हवालदार श्याम शेनकपट यांनी केलेले आहे। यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांस अशा पूर परिस्थितीवेळी सतर्कतेने सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले आहे।